नमस्कार. आज आपण नोंदणी व मुद्रांक विभागाच्या ई स्टेप इन या ऑनलाईन सर्व्हिसेसबद्दल जाणून घेणार आहोत. ऑनलाईन सर्व्हिस जी आहे ई स्टेप इन ही कशासाठी केली जाते, तर साधारणतः आपण दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाण्यासाठी जे टाईम स्लॉट बुक करतो किंवा अपॉइंटमेंट बुक करावी लागते, वेळ आपणास आरक्षित करावी लागते, तर यासाठी ई स्टेप इन ही सुविधा वापरली जाते. तर ही सुविधा आपण ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये कशी यूज करायची याबद्दल आज जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपणास नोंदणी व मुद्रांक विभागाच्या IGRmaharashtra.gov.in या वेबसाईटवरती व्हिजिट करावं लागेल. तर ऑनलाईन सर्व्हिसेस या सेक्शनमध्येच आपणास ई स्टेप इन नावाचा हा ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये विषय ओळख, सेवा, मार्गदर्शक पुस्तिका, प्रश्नोत्तरे असे ऑप्शन्स आहेत. तर इथे मार्गदर्शक पुस्तिका जी आहे, इथे सुद्धा आपण त्याची जी प्रोसेस आहे ती जाणून घेऊ शकतो. तर आज आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत की अपॉइंटमेंट कशी बुक करायची. अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी प्रथमतः आपणास ज्या दुय्यम निबंधक कार्यालयात आपला दस्त नोंदवायचा आहे किंवा रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यासाठी पब्लिक डेटा एंट्री म्हणजे PD रजिस्ट्रेशनमध्ये जाऊन आपला दस्त जो आहे त्याची डेटा एंट्री करावी लागेल आणि डेटा एंट्री कंप्लीट झाल्यानंतरच आपणास ई स्टेप इनद्वारे अपॉइंटमेंट बुक करता येईल किंवा वेळ आरक्षित करता येईल. तर आपण ई स्टेप इन या ऑप्शनमध्ये सेवा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपणास ई स्टेप इनचं जे होम पेज आहे हे होम पेज इथे दिसेल. यामध्ये आपणास बुकिंग चार्ट, बुकिंग, रिसिप्ट, रिबुकिंग, युजर गाईड आणि फीडबॅक असे ऑप्शन आहेत. तसेच वरती सध्या ऑनलाईन युजर्स किती आहेत ते पाहायला मिळेल. त्यानंतर आजच्या अपॉइंटमेंट जे आहेत नेक्स्ट डेटच्या त्या किती आहेत ते कळेल. तर इथे आपणास अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी बुकिंग हा ऑप्शन यूज करावा लागतो. पण तत्पूर्वी आपणास बुकिंग चार्टमध्ये कोणत्या ऑफिसमध्ये किती बुकिंग झालेलं आहे ते चेक करायचं असेल तर बुकिंग चार्टमध्ये जाऊन आपण ते चेक करू शकता. तर बुकिंग चार्टमध्ये ज्या जिल्ह्याचं बुकिंग मला चेक करायचं आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा. सपोज मला पुणे जिल्ह्याचं चेक करायचं आहे तर मी पुणे जिल्हा सिलेक्ट केलेला आहे आणि बुकिंग चार्टवरती क्लिक केलेलं आहे. तर बुकिंग चार्टवरती क्लिक केल्यानंतर इथे आपणास जे आहे बुकिंग चार्टमध्ये पुण्याचे जे ऑफिसेस आहेत त्याचे अपॉइंटमेंट बुक जे झालेले स्लॉट आहेत ते इथं आपणास पाहायला मिळत आहेत. दौंडमध्ये किती आहेत, हवेली 10मध्ये किती आहेत, हवेली 11मध्ये किती आहेत, 13मध्ये किती आहेत, तर ते चार्ट आपणास पाहायला मिळतील. बुकिंग म्हणजे इथून आपणास बुकिंग करण्यासाठीची प्रोसेस आहे. रिसिप्ट म्हणजे बुकिंग केल्यानंतर रिसिप्ट डाउनलोड करण्यासाठी आपणास रिसिप्ट हा ऑप्शन यूज करू शकतो. रिबुकिंग म्हणजे काय, आपण सपोज बुकिंग केलेलं आहे, बुकिंग आपण 6 तारखेचं केलेलं आहे आणि काही कारणास्तव आपण त्या ऑफिसमध्ये नाही जाऊ शकलो किंवा त्या डेटमध्ये नाही जाऊ शकलो, तर आपण रिबुकिंग ID एंटर करून आपण रिबुकिंग करू शकता. म्हणजे आपली आरक्षित केलेली वेळ आहे ती बदलू शकता आपण. म्हणजे 6 तारखेला नाही जाता येत असेल तर आपण 7 तारखेला किंवा 8 तारखेला ज्या टायमिंगला आपणास जायचं आहे तर ते आपण रिबुकिंग करू शकता. त्यानंतर युजर गाईड दिलेलं आहे इथे आणि फीडबॅक दिलेला आहे. त्याचप्रमाणे बुकिंग करतानाच्या काही सूचना ज्या आहेत त्या सूचना इथे दिलेल्या आहेत. त्या सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत. या ई स्टेप इन या सुविधेमध्ये आपणास ज्यावेळी आपण अपॉइंटमेंट बुक करत असतो तर प्रत्येक दुय्यम निबंधक कार्यालयात त्यांच्या शिफ्टनुसार 18 टाइम स्लॉट बुक करता येतात एका दिवसामध्ये. त्याच्यामुळे जे ऑफिस सिलेक्ट कराल त्याचे टाइम स्लॉट बुक ऑलरेडी किती झालेले आहेत, किती बुक वेळ आरक्षित केलेली आहे ते चेक करून मगच आपण बुकिंग करायचे आहे. तर जाणून घेऊया की ई स्टेप इन कसं करायचं. तर ई स्टेप इन करण्यासाठी प्रथमतः आपणास बुकिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बुकिंग ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर पहिल्या पेजवरतीच आपणास टुडेज बुकिंग इज नॉट अलाउड दाखवतं. म्हणजे सपोज आपणास आज जायचं आहे तर त्याची अपॉइंटमेंट किंवा वेळ आरक्षित आपण आज नाही करू शकत. उद्यापासून ते पुढील 30 दिवसामध्ये आपणास ज्या दिवशी जायचं आहे ती वेळ, तो दिवस आपणास सिलेक्ट करता येतो. म्हणजे कमीत कमी 1 ते जास्तीत जास्त 30 दिवसामध्ये आपण अपॉइंटमेंट बुक करू शकतो. तेही ज्या ऑफिसला आपण जाणार आहोत ते ऑफिस कोणत्या दिवशी ओपन आहे, त्याचं टायमिंग काय आहे, त्यानुसार अपॉइंटमेंट बुक करावे लागेल, टाइम स्लॉट बुक करावा लागेल. तर आपण आज अपॉइंटमेंट बुक करणार आहोत. मला मुंबई डिस्ट्रिक्ट म्हणजे मुंबई सिटीसाठीचं जे
ऑफिसेस आहेत, त्यासाठी मला टाईम स्लॉट बुक करायचा आहे. तर डेटा एंट्री केलेली आहे मी सिलेक्ट डिस्ट्रिक्ट मुंबई घेतलेला आहे. त्याच्यानंतर शिफ्ट, आता मला मुंबई सिटी 2 हे जे ऑफिस आहे त्यासाठी अपॉइंटमेंट बुक करायची आहे. तर त्यासाठी आपणास आधी ते ऑफिस कधी ओपन असतं त्याचं टाईम चेक करायचं आहे. तर ते ऑफिस मॉर्निंग या शिफ्टमध्ये ओपन असतं, त्याच्यामुळे मी मॉर्निंग शिफ्ट सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर कोणत्या डेटला जायचं आहे ती डेट सिलेक्ट करावी लागेल. म्हणजे प्रथम डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे, त्याच्यानंतर कोणत्या दिवशी जायचं आहे तो दिवस सिलेक्ट करायचा आहे, आणि त्यानंतर डेट सिलेक्ट करायची आहे. डेट सिलेक्ट मी सपोज 28 तारीख केलेली आहे. 28 तारीख सिलेक्ट केल्यानंतर इथं मुंबई सिटी 2 जे वरळीला ऑफिस आहे ते ऑफिस आपणास दिसेल. ऑफिस सिलेक्ट करा, त्यानंतर कंटिन्यू हा ऑप्शन आहे, कंटिन्यू या ऑप्शनला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपणास जो डेटा एंट्री नंबर आहे आपला तो डेटा एंट्री नंबर एंटर करावे लागेल. इथे 2 ऑप्शन येतात, एक आय सरिता पब्लिक एंट्री आणि दुसरा आहे MKCL पब्लिक एंट्री. तर आपण जो डेटा एंट्री नंबर सेव्ह करून ठेवलेला आहे तो डेटा एंट्री नंबर आपण इथे एंटर करायचा आहे. आय सरिता पब्लिक एंट्री सिलेक्ट करा, त्यानंतर डेटा एंट्री एंटर करा नंबर आणि व्हेरीफाय या ऑप्शनला क्लिक करावं लागेल. जसे आपण व्हेरीफाय या ऑप्शनला क्लिक करू आपणासमोर टाइम स्लॉट येतील. इथं दिलेलं आहे 7 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंतचे जे टाइम स्लॉट आहेत, टोटल 18 टाइम स्लॉट बुक होतात. तर आपणास ज्या टायमिंगला जायचं आहे तो टाइम स्लॉट बुक करा. आता सपोज मला 7:50 ते 8 या टायमिंगमध्ये जायचं आहे, तर मी तो टाइम सिलेक्ट केलेला आहे. टाइम सिलेक्ट केल्यानंतर बुक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बुक ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपणास इथं बुकिंगची जी डिटेल्स आलेली आहे ती सेव्ह करून ठेवा. पहिला आहे टोकन ID, तो टोकन ID आपणास सेव्ह करून ठेवायचा आहे, म्हणजे बुकिंग ID. त्यानंतर इथं रिबुकिंग ID तोही नोट करून ठेवा, कारण रिसिप्टवरती रिबुकिंग ID येत नाही. कदाचित आपणास जर वेळ रिबुकिंग म्हणजे वेळ आरक्षित जे केलेले आहे तो जर चेंज करायचे असेल तर आपण रिबुकिंग ID यूज करून रिबुकिंग करू शकतो, तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बुकिंग ID रिबुकिंग ID हे दोन्ही नोट करा. इथं आपणास जी डिटेल्स आहे ती इथं आलेली आहे पूर्ण. कधी 28/5/2021 7:50 सकाळी आणि टाइम दिलेला आहे, आणि तुमचा टोकन ID रिबुकिंग ID बुकिंग ID हे आलेले आहेत. तर डिटेल समोर आल्यानंतर रिसिप्ट या ऑप्शनला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपणासमोर ही जी बुकिंगची रिसिप्ट आहे ती रिसिप्ट आलेली आहे. तर रिसिप्ट आपण सेव्ह करून ठेवा. तर या रिसिप्टमध्ये पूर्ण डिटेल आलेले आहे. आपला डेटा एंट्री नंबर आलेला आहे इथे, त्यानंतर कोणत्या ऑफिससाठी अपॉइंटमेंट बुक केलेली आहे त्या ऑफिसचं नाव आलेलं आहे, आणि त्यानंतर ज्या डेटला आपण बुकिंग किंवा वेळ आरक्षित केलेली आहे ती डेट आलेली आहे, टोकन ID आलेला आहे, आणि बुकिंगचं स्टेटस आलेलं आहे, आणि पार्टीचं नाव जे आहे ते सुद्धा आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे इथे जे सूचना दिलेल्या आहेत, म्हणजे दस्त नोंदणीसाठी आपण ज्यावेळी वेळ आरक्षित केलेली आहे तर सर्व कागदपत्रांसह म्हणजे सर्व रिक्वायर्ड डॉक्युमेंट जे आहेत त्याच्यासोबत आपणास जी वेळ आपण आरक्षित केलेली आहे त्याच्या 30 मिनिटापूर्वी आपणास त्या कार्यालयात हजर राहावे लागेल. तर अशाप्रमाणे या सर्व सूचना वाचून घ्या. त्यानंतर ज्या सूचना दिलेल्या आहेत, जे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ते डॉक्युमेंट्स घेऊन आपणास 30 मिनिटं आधी आपणास दुय्यम निबंधक कार्यालयात हजर राहावे लागेल. तर अशा प्रकारे आपणास दुय्यम निबंधक कार्यालयात जाण्यापूर्वी वेळ कशी आरक्षित केली जाते हे आपण आज पाहिले आहे. तर यामध्येच आता आपण बुकिंग केलेलं आहे, पण आपणास जर ती वेळ चेंज करायची असेल तर आपण रिबुकिंग जे आहे ते रिबुकिंग सुद्धा करू शकतो. तर ते कसं करायचं तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहण्यास मिळेल आपणास. तर रिबुकिंग करण्यासाठी रिबुकिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपणास इथे एंटर टोकन ID आणि रिबुकिंग ID विचारत आहे. तर आपण जी रिसिप्ट पाहिलेली आहे तर या रिसिप्टमध्ये आपणास रिबुकिंग ID कुठेही मिळत नाही, त्याच्यामुळे आपणास रिबुकिंग ID जो आहे तो बुकिंग केल्यानंतर जे आपला स्क्रीनवरती जे डिटेल्स येते
त्यामधून रिबुकिंग आय डी तुम्हाला सेव्ह करून ठेवावा लागतो. तर आता इथं मी रिबुकिंग आय डी सुद्धा सेव्ह केलेला आहे आणि बुकिंगचं टोकन आय डी जे आहे ते सुद्धा सेव्ह केलेलं आहे. तर इथं मी एंटर करेन जे टोकन आय डी आहे तो, आणि त्यानंतर जो रिबुकिंग आय डी आहे तो सुद्धा मी इथं एंटर करतो. त्यानंतर डेट सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट डेट फ्रॉम कॅलेंडर, मी इथं 24 तारीख घेतलेली आहे. त्यानंतर व्हेरीफाय या ऑप्शनला क्लिक करा. परत टाइम स्लॉट आलेले आहेत. परत ज्या टायमिंगला आपणास व्हिजिट करायचे आहे ऑफिसमध्ये तो टाइम स्लॉट बुक करा. सिलेक्ट केल्यानंतर मी बुक या ऑप्शनवरती क्लिक करेल. त्यानंतर इथं मला बुकिंग आय डी आणि रिबुकिंग आय डी याची डिटेल्स परत आलेली आहे. आणि रिबुकिंग आय डी आहे तो सुद्धा आलेला आहे. तर मी तो नोट करून ठेवतो. त्यानंतर रिसिप्ट या ऑप्शनला क्लिक करा. तुम्हाला परत रिबुकिंगची जी रिसिप्ट आहे ती रिसिप्ट आपणास पाहायला मिळेल. तर या प्रकारे आपण दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदवण्यासाठी जाण्यापूर्वी वेळ कशी आरक्षित केली जाते हे आपण पाहिलेलं आहे. आणि जर आपणास रिसिप्ट आली नसेल तर आपण इथं रिसिप्टवरती क्लिक केलं तर इथं आपणास पाहायला मिळेल एंटर टोकन आय डी, म्हणजे आपणास तो टोकन आय डी जो आहे जो सेव्ह करून ठेवलेला आहे तो एंटर करून आपणास आपली रिसिप्ट परत डाउनलोड करता येते. जर सेव्ह झाली नसेल किंवा डिलीट झाले असेल तर तो टोकन आय डी जो आहे तो एंटर करून आपण रिसिप्टवरती क्लिक करा. आपणास त्याची जी रिसिप्ट आहे ती परत जनरेट करता येईल. तर अशा प्रकारे बुकिंग चार्ट चेक कसा केला जातो, बुकिंग कसं केलं जातं, रिबुकिंग कसं केलं जातं, रिसिप्ट कशी डाउनलोड करायची, तर हे सर्व आपण आज पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे ऑनलाईन सर्व्हिसेसमधील ई स्टेप इन ही सुविधा कशी यूज केली जाते तर ह्या व्हिडिओद्वारे आपण ते पाहिलं आहे. जर आपणास ही सर्व्हिस अपॉइंटमेंट बुक करताना वगैरे काही प्रॉब्लेम्स आले किंवा काही अडचणी आल्या तर आमचा सारथी हेल्पलाईन नंबर जो आहे 8888007777 या नंबरवरती सकाळी 7 ते रात्री 9 या टायमिंगमध्ये आपण कॉल करू शकता. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद.